वाहन कुठलंही असू दे, टू व्हीलर असू दे, थ्री व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे, जेसीबी असू दे, ट्रक असू दे, बऱ्याच वेळा आपण ते फायनान्स कंपनीकडून, मग ते खाजगी पतसंस्था असू दे, खाजगी बँक असू दे किंवा सरकारी बँक असू दे, यांच्या मार्फत आपण ते कर्ज गाडीवरती घेत असतो. ज्यावेळी आपल्या हातात आरसी येते त्यावरती हायपोथिकेटेड टू म्हणून त्या बँकेचं, त्या फायनान्शियल संस्थेचं नाव त्यावरती येतं. ते आता सगळ्यांना माहीत झालंच. मात्र आता आपल्याला बोजा उतरायचा असतं, मग आपण काय करतो, त्या बँकेकडे जातो. ज्यावेळी आपले हप्ते नील होतात तर त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून रितसर एनओसी घेऊन परत आपल्याला आरटीओ मध्ये जाऊन जमा करावी लागते. ही प्रोसेस सुद्धा आता शॉर्टकटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट झालेली आहे. त्यासाठी काय करावं लागतं, तुमची जी गाडीचा नंबर आहे, एनओसी ज्यावेळी घेतो आपण, त्या बँकेला, त्या पतसंस्थेला, त्या सहकारी बँकेत असतील त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे की तुम्ही, माझ्या आता हप्ते कुठले शिल्लक राहिले नाही, तर तुम्ही ते माझे आरटीओला, तुमचा जो कुठला आरटीओ असेल महाराष्ट्रातला, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, त्या आरटीओला तुम्ही मेल पाठवा. मेल पाठवल्यानंतर अगदी काही दिवसातच, विदाऊट कुठेही न जाता, विदाऊट आरटीओ मध्ये कुठलाही पेपर सबमिट न करता तुमच्या आरसीवरचा बोजा उतरलेला असतो. आता आरसीवरती प्रिंटेड हायपोथिकेशन असतं. जर तुम्ही परत डुप्लिकेट आरसी तर ऍप्लिकेशन केलं तर त्यावरती बोजा ते उतरलेलं तुम्हाला मिळेल, किंवा ऑनलाईन व्हेकल पर्टिक्युलर म्हणून काढा, त्याच्यावरती सुद्धा तुमचा त्या आरसी वरती दिसेल की आता तुमच्या गाडीवरती लोन कुठलेही नाही. जरी त्या समजा त्या आरसी वरती नाव आहे, मात्र बँकेकडून तुम्ही आरटीओला मेल पाठवलाय, तर मात्र तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा विदाऊट कुठलीही एक्स्ट्रा सपोर्ट गाडी ट्रान्सफर करू शकता. धन्यवाद.